पाय नाही आले काल किती भरवलं हा. एवढी धुल्ली खेळा लागते काय रे हा. एकटाच खेळला वाटते पूर्ण गाव मिळून काय तुलेच रंगवलं काय एकट्याले. अबे काही विचारू नको का मंग्या हा. त्याला तर पार भसला आम्ही 7-8 जण मिळून. बल्ला लपे निघीच नाही घराच्या बाहेर निघीच नाही. पार घेतला का नाही त्याला आणि चांगला रंगवला कलर ना. पाय बरं कसा भरून गेला आता कलरच नाही निघत त्याचा हप्तात भर. हो ना बल्लाच रंगलाच होता हा. पूर्ण कलरच होऊन गेला. बरं झालं तो लवकर गेला तो नाही तर त्याला तर अजून चांगला कलर लावत होता आम्ही. भल्ले आहे रे बा भल्ले आहे पोट्टे हा. काल तर घराच्या बाहेर निघणं म्हणजे भल्लं हे झालं मला. थोडंसं 5-10 मिनिटासाठी निघालो हा आणि याईनं पार घेरून घेतला 7-8 जणांना आणि चांगला लावला कलर. मस्त निघालोच नसतो घराच्या बाहेर तर एवढा कलर लागलाच नसता हा. पार बन्यान गिन्यान बार कलरच नाही निघून आला हा. तोंडा गिंडाचा कलर तसा नाही चिपकला निघूनच नाही राहिला कलर. मला माहित होतं ना काल घराच्या बाहेर निघालं का चांगला कलर लागतेच बा म्हणून मी निघालोच नाही हा. डायरेक्ट आज निघालो. काल दिवसभर घरीच होतो मस्त PUBG खेळत होतो घरीच. हो ना निघालोच नाही मी घराच्या बाहेर. पाय बरं काल निघालो नाही दिवसभर तर उल्लीचा बी कलर नाही लागला ना चेहऱ्याले ना कपडेले. हो पूर्ण वाचलो मी काल. हुशार राहिले का तू डोक्याचा वापर केला काल राहिला दिवसभर घरी हा. मी थोडासा निघालो 5-10 मिनिटासाठी भरून गेलो. काही नाही होत एक दिवस ओली राहते रंगून जा लागते मस्त. आणि मी काय म्हणतो चालतानाच क्रिकेट खेळाले हा. आजही सुट्टी आहे जाऊ क्रिकेट खेळाले. थांब ना थोडंसं हे एवढं शेणगिन तर फेकू दे मला हा. हे शेणगिन फेकणं झालं का मग चाललो जाऊ. ठीक आहे येतो मग तिकडे बसतो आम्ही तोपर्यंत पाणी ठेल्यावर जाऊ मग संग मग. ठीक आहे ना आवाजच देतो मग तुला मग मी. हा हा. महेश सुट्टी घेतली का मग ते आज कामावरून हा. आज घेतली का मग सुट्टी. हा बाई मग आणि छायाचा फोन आला. छाया म्हणे का बा येऊन जा म्हणे आज घ्यावाले. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर मग मी तुरंत फोन लावायला इकडे माझ्या ठेकेदार आले त्याला सांगून दिलं का मी काही येत नाही बा. मी चाललो म्हटलं आता सासूरवाडीले हा. तर आताच निघा लागते म्हटलं 9-10 वाजता. तर त्याच्यानं मी काही सध्या आज येणार नाही. आणि बाकी काय तिकडे फोन लावून म्हटलं काय कशी काय पोझिशन होती तर हा. तसं तर आजच यायचा वापस यायचा प्रयत्न करत पण नाही येऊ दिलं तर मग मुक्काम करावं लागन. तर तेवढं 2-3 दिवस सुट्ट्या पडन म्हटलं मग माया. तसं सांगून दिलं. हा ते बरं केलं सांगून दिलं तर. कसं आपणही मोकळून जातो आणि आता ठेकेदारीचं काम आहे तर त्यालाही माणसं पाहिजे हा. आपल्याला त्याचाही रोज नाही पडला पाहिजे ना हा. सांगून दिलं तर बरं केलं. पाहिजे मग आज जरी येऊ दिलं तर आज येऊन जातो नाही तर मग करून घेतो मग मुक्काम. काही उपायच नाही मग हा. नाही तर म्हणून पाय म्हणून आले म्हणून जवळ बुवा पोरीले नाही आले आणि मुक्काम करायला लावला तर मुक्कामही नाही करन हा. मुक्कामही नाही केला म्हणून असं होईन ते म्हणून हा. मग अजून बोल बसून मग आले म्हणून जवाईनं मुक्काम नाही केला बा हा. त्याच्यापेक्षा पाहिजे काय होते काय नाही तर हा. आणि जास्तच आग्रह केला तर थांबून जातो मग रात्रभर उद्या सकाळीच येऊन जातो मग. पाहतो नाही आता कसं काय होते तर. तसं तर मी छायाला सांगून ठेवलं का बा तयारी करून ठेवतो आणि घरी सांगून ठेवतो म्हटलं का आजच वापस जाणार आहे म्हणून हा. सकाळच्या गाडी नाही ना संध्याकाळच्या गाडीनं वापस म्हटलं हा. तर सांगून ठेवून देतो म्हटलं तू घरी का मुक्काम करणार नाही आहे. इकडे कामं गिमं ठेके घेतले आहे तर तिकडेच कामं गिमं आहे. आणि आता सध्या सीझन चालू आहे तर जास्त सुट्ट्या गिट्ट्या तर आपण काही काढू शकत नाही हा. तसं पहिलेच सांगून ठेवलं आहे मी. पाहिजे तसं काय होते तर. आणि तयारी झाली का मग काही किती वाजताच्या बसनं चालला मग. तयारी झालीच आहे. आता चाललोच ना आता निघतोच आता 5-10 मिनिटात हा. आता एसटी आहे आता 10 वाजताची 9:30 पावणे 10 तर वाजूनही गेले. झाली 5-10 मिनिट लागून बस स्टँडवर. पाहतो आता जातो पट्टकन आणि भेटली एसटी तर चालला जातो मग. ठीक आहे मग लावतो फोन मग पोहोचल्यावर. ठीक आहे नाही पोहोचल्यावर तुला फोनच लावतो मग कसं काय होते तर. हा हा लावतो मग. अरे चाला हो भाऊ चला चालून राहिले काय. चला ना एसटी एवढीच तिकीट आहे नाही आहे बा जास्त ॲटोची तिकीट. चला नाही बा या तुम्ही येतो मी एसटीनंच येतो. भले कचाड भरता बा तुम्ही. एक तर उन्हाळ्यात आता लग्न सराई चालू आहे जिकडे तिकडे लोक राहते हां. भले कचाड भरता आणि मार तिथं गरमी होऊन जाते हा. पशिना होऊन जाते त्या ॲटोमध्ये माणूस. या तुम्ही एसटीनंच येतो मी. अरे नाही बाबा तिकीट जास्त ॲटोची. एसटी एवढीच तिकीट घेऊन राहिलो ना हा. आणि एसटी बी तर गेली हो तुमची आत्ताच तर गेली एसटी. आता मग 1 घंटा बसा लागन मग. बसा नाही तर मग इथं. अरे का बोलता एसटी गेली. अरे हो ना राजे हो एसटी गेली ना हा. तुम्ही तिकडूनच येताना दिसले मले हा. तेव्हाच तर एसटी गेली म्हणून मी तुमचीच तर वाट पाहत थांबलो इथं. नाही तर मी सरकात चाललो. मी सवारीची वाट नाही पाहत हा. आपल्या सवाऱ्या भेटल्या तर बसवायचं वाट पाहत राहायचं नाही हो. म्हणून चालत असाल तर पट्टकन नेऊन सोडून देतो. आणि आता तसंही मग आता तुम्ही जर नाही आले तर 1 घंटा थांबाच लागते तुम्हाला. चालाले का मग आता एसटी गेली म्हणतात मग आता काय करायचं राहिलं. आता 1 घंटा इथं बसल्यापेक्षा तर पोच नव्हते आपलं तेवढ्या वेळात. आणि तिकीट तेवढीच घेता म्हणतात. चला मग चला. बसा मग भाऊ बसा. चला मग भाऊ येतो बा. आता सोडून द्यायला तुम्हाला डायरेक्ट घरपोचच सोडून द्यायला म्या. चला येतो मग. हो ठीक आहे या मग. धन्यवाद भाऊ. नमस्कार दवाई बुवा घ्या धुवा. हात पाय धुवा. थकून भागून आले उन्हातानातून धुवा. हात पाय धुवा मस्त थंड पाण्यानं. काही दूर आहे का मग. मी जी जास्त दूर नाही आहे गावाचा रस्ता हा. अर्ध्या 1 घंट्याचा रस्ता आहे. आज तसं आहे आज एसटी काही भेटली नाही तर ॲटोनंच यायला लागलं. ती ॲटो आल्याने वल्ल फास्ट आणलं हा. बात अर्धा 1-2 घंट्यात तर पोचून दिलं त्यानं. डायरेक्ट घरपोच आणून दिलं हा. मस्त व्यवस्थित आलो.
काहून हो? मग गाडी गिडी काहून नाही आणली हो रोशनीचे पप्पा? आपली घरची गाडी काहून नाही आणली? घरच्या गाडीने येऊन जाते. अहो तर ते आता 2-3 कामं घेतले ठेकेदारी, 2-3 नवीन घरं भेटले, तर त्याच्यानं आता कसं आहे, पार्टनरजवळ एकच गाडी आहे आणि मजूर आहे आमच्याजवळ 5-6, तर मग मजूर नेवायला पाहिजे ना गाड्या. त्याच्यानं मग गाडी त्याच्याचजवळ राहू दिली. तो म्हणे गाडी राहू देता म्हणे माझ्याजवळ, काम पडन म्हणे मला. नाही तर आपलीच तर गाडी घेऊन येतो तो मी. असं अजून कामं घेतले का? चांगलं आहे ना मग. 2-3 ठिकाणी अजून कामं घेतले तर मग चांगलंच आहे. आता सीझन आहे तसं, उन्हाळभर आता बांधकामाचे कामं चालूच राहते, त्याच्यानं काही प्रॉब्लेम नाही मग. म्हणून तर म्हटलं होतं तुले का बा सकाळच्या एसटीने येतो आणि संध्याकाळच्या एसटीनं चाललो तो. जास्त काही थांबणं होणार नाही आता, कारण की तिकडे आता उद्या कामावर जाणं झालं पाहिजे ना. मजूर वाट पाहिजे ना कामावर. मग नाही जवाई बुवा, आता एवढ्या दिवसाच्या बाद आले आणि आता चालले बी वापस. थांबा आता मस्त. 1-2 दिवस थांबा, मस्त राहा तुम्ही बी 2 दिवस. मग दादा 2 दिवसानं आता काय माणसं पाहून घेता काम 2 दिवस. एक तर लय दिवस येत नाही तुम्ही. नाही मामीची, आता जमतेमत कामं चालू केले बा आम्ही. आता पार्टनर आहे त्याच्यात, आता 2-3 जण पार्टनर आहे आम्ही. आता 1-2 महिन्यापासून आम्ही पार्टनरशिपमध्ये कामं चालू केले. त्याच्यानं कसे कामं आम्ही लय सारे घेऊन घेतले. तर त्याच्यानं आता जास्त सुट्ट्या पाडता येत नाही ना. म्हणून थांबणं काही जमत नाही. आणि फोन आला छायाचा, म्हणे येऊन जा म्हणे आज घ्याले, म्हणून आज आलो मग घ्याले. तर संध्याकाळच्या एसटीनं चाललो जातो म्हणतो. मग कधी येईन एखाद्या वेळेस अजून छायाला घेऊन, तवा राहीन लेकाले मस्त 2-3 दिवस. थोडेसे काम आहे आता तिकडे. आता आणि पार्टनरशिपमध्ये असलं तर कसं आहे, जास्त सुट्ट्या पाडता नाही येत मामीजी. नाही तर मग कसं आहे, बाकीच्या पार्टनरले बेकार वाटते ना. म्हणते पाय बा म्हणते, एका दिवसाच्या कामाले 2-2, 3-3 दिवस लावून राहिला म्हणते, आणि आम्ही इकडे कामच करून राहिलो म्हणते, असं होते म्हणते. म्हणून त्याच्यानं आता जातो आम्ही आज, आणि येईन मग एखाद्या वेळेस मस्त 1-2 महिन्यानं मग अजून घेऊन येईन छायाले. तवा राहीन मग लागन तर 2-3 दिवस. तसं इथं तुमचा तो पार्टनर तर चांगलाच आहे व. आता काही एखाद्या दिवस आता तुम्ही सुट्टी माराल तर काय होते त्याच्यात. आणि तो तर मागं हप्ता भर गेलता कोणाच्या तरी लग्नात त्याच्या परिवारात, तर 10-12 दिवस तर तुम्हीच काम सांभाळलं पूर्ण, तुम्ही सायडा सांभाळल्या. तवा काही म्हटलं नाही का त्यानं. आणि आता तुम्हाला 1-2 दिवसाची सुट्टी पाहिजे तर त्याच्यात काही बोलून घ्या तो. काही नाही होत, सांगा त्याला असं काम आलं म्हणा, म्हणून थांबतो म्हणा आजचे दिवस. पाहून घेतो म्हणा आता 1-2 दिवस सायडा कशा काय. तर जवाई बुवा, तेच तर म्हणतो, पाहून घ्या आता 1-2 दिवसानं काय होते सांगून द्या पार्टनरला तुमच्या. पाहून घ्या म्हणा 1-2 दिवसाचे कामं. येतो म्हणा मी थोडासा सासूरवाडीत आलो म्हणा कामानिमित्त. तर पाहून घ्या म्हणा आजचे दिवस. ठीक आहे भाऊ आम्ही जे आता तुम्ही लोक आता एवढा फोर्स करून राहिले, तर लावतो मग फोन त्याला, सांगतो मग का बा आता 2 दिवस काही येत नाही, आणि करून घेऊ लेकाले. मग आता 2 दिवस तर नाही, पण मग आजचे रात्रभर थांबन फक्त. उद्या सकाळी चाललो जाऊ मग छाया आपण सकाळी 10:30च्या एसटीनं. ठीक आहे ना रोशनीचे पप्पा, सकाळी चाललो जाऊ मग 10:30च्या एसटीनं. 10:30च्या एसटीनं चाललो जाऊ मग आपण. जवाई बुवा, तसं करता मग. मस्त आता करा, आता रात्रभर मुक्काम करा. आणि उद्या सकाळी चालले जा मग, उद्या सकाळच्या गाडीनं. सकाळी आहे 10:30 वाजताची गाडी, तर सकाळी काय तुमचं 12-1 वाजेपर्यंत जाणं होते उन्हाच्या पहिले. आणि दुपारून तुमचं साईडे पाहिजे होऊन जाते. तर करून घ्या आजच्या रात्रभर आता मुक्काम. या घरात या आता, धुवा पाय घ्या. ठीक आहे मामीजी, धुतो पाय घेत होतो आणि येतो मग घरात.